हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रीती. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. सावित्रीबाई फुले ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते, शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि परतंत्र ठेवले जात होते, त्या काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. पुढे मात्र सावित्रींचा ज्योतिबा फुले यांचा उदार दृष्टिकोन असल्याने स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्याची संधी प्राप्त झाली. महाराष्ट्रातील महान समाजसुधारक व दलितांचे उद्धारकर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संघर्षमय समाजसुधारणाच्या कार्यात त्यांना खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षण व दलिताधारक कार्य करणाऱ्या त्याच्या सौभाग्यवती सावित्रीबाई फुले या सातारा जिल्ह्यातील शिरवळपासून जवळच असलेल्या नायगावच्या खंडोजी नेवसे पाटील यांच्या घरी 3 जानेवारी 1831 रोजी सावित्री ही कन्या जन्मली. त्यांची ही एकुलती एक लाडकी मुलगी होती. त्या काळात बालविवाहाची प्रथा होती. त्यामुळे सावित्री 7 वर्षाची होताच तिच्यासाठी नवरा मुलगा शोधण्यासाठी मोहीम सुरू झाली. शिवाय सावित्री हाडापेराने मजबूत आणि धोराड असल्याने सावित्रीबाईंच्या आई वडिलांनी मोहीम जोरात सुरू केली. नेवसे पाटील आणि धनकवडीचे पाटील यांचा घरोबा होता. त्यातून ज्योतिबा 12 वर्षाचे आणि सावित्रीबाई 9 वर्षाच्या होता. सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांना अपत्य नव्हते. त्यांनी यशवंत नावाचा मुलगा आणि त्याच्या विधवा आईला आपल्या घरी सांभाळले. पुढे सावित्रीबाईंनी ज्योतिबांगी विधवाविवाह करून यशवंतलाच दत्तकच घेतले. यशवंतच्या खऱ्या आईला सावित्रीबाईंनी अत्यल्प प्रेमाने वागवले. ही त्यांच्या मनाच्या
मोठेपणाची साक्ष. सावित्रीबाईंना बाळपणी घरच्यांकडून शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणे त्या काळात शक्यच नव्हते. सावित्रीबाईंना मात्र बालवयापासूनच शिकावे असे मनापासून वाटत होते. ज्योतिबांबरोबर सावित्रीबाईंना विवाह झाल्यावर त्यांना त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्याची संधी चालून आली. ज्योतिबांच्या मनाने स्त्रियांना शिकावे असा विचार केलेला असल्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीपासूनच स्त्री शिक्षणाला आरंभ केला होता. ज्योतिबांच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या शिक्षणाबाबत विरोध प्रकट केला होता. तिथे सुनेच्या शिक्षणाला ते नकार देतील यात काय आश्चर्य, पण ज्योतिबांच्या मुलीसाठी शाळा काढण्याचा विचार निश्चित झाला. त्यामुळे त्यांचा आरंभ त्यांनी आपल्या पत्नीपासूनच म्हणजे सावित्रीबाईंपासूनच केला. शेतात करतानाच झाडाखाली बसून काळ्या मातीत अक्षरे गिरवत सावित्रीबाई शिकू लागल्या. यामध्ये प्रगती झाल्यावर त्यांनी एका सरकारी शाळेत प्रवेश घेऊन पुढचे शिक्षण चालू ठेवले. 14 जानेवारी 1848 साली ज्योतिबांनी पुण्यास मुलींची पहिली शाळा काढली. पण मुलींना शिकवण्याचे धाडस करायला कुणी शिक्षक पुढे येईना. तेव्हा सावित्रीबाई शाळेत जाऊन मुलींना शिकवू लागल्या. शिकणे हे महापाप आणि त्यांना शिकवणे हे तर महाभयंकर पाप असे त्याकाली सर्व समाज समजत असल्याने सावित्रीबाई शाळेत मुलींना शिकवायला जाऊ लागल्या की पुण्यातले अतिक मर्ठ लोक त्यांच्यावर दगड, शेणं, चिखल वगैरे फेकीत. पण सावित्रीबाईंना या सर्व छळाला शांतपणे तोंड देऊन मुलींना शिक्षण देण्याचे कार्य चालू ठेवले. सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांनी नंतर 2 शाळा काढल्या. त्या व्यवस्थित चालल्या. पुढे पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून 1952 मध्ये इंग्रज सरकारने सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले या दोन्ही पती-पत्नीचा मेजर कँडी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला. अशा या
महान पुरुषांना साष्टांग दंडवत. त्यांनी आपल्यासाठी एवढे कष्ट सोसले, तर आपण सुद्धा त्यांचा वारसा पुढे चालवला पाहिजे. जय हिंद. सावित्रीबाईंचा विजय असो. ज्योतिबा फुले यांचा विजय असो. जय महाराष्ट्र.